कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आपण आता स्टँड मागवले. हा रिमोट आहे. या रिमोटवरून चालू होतं व्हिडिओ शूटिंग इथे. आणि सुरुवात करूया. आज जो मैदान झाले पाचवड चालू आहे, पाचवड या ठिकाणी. आणि काय पळाली गाडी मित्रांनो. गाडीनं जसं पळायला पाहिजे होतं तशी गाडी पळाली, मनासारखी गाडी पळाली. आणि अशी जर गाडी जर पळाली असती, जर अगोदर बघा तर थोडंसं दहशत जे आहे ते निर्माण झाली असती. आणि परंतु जाऊ त्या, देर आहे दुरुस्त आहे. आणि आज खरंच ते जे वासरू आहे, आदत किंग चिक्या नावाचं, काय वासरू पळाले मित्रांनो. डोळ्याचं पारणंच फेडलं. गाडी कसल्या गॅपनं पळाली. आणि आज खरंच चांगलं स्पीड लागलं गटाला. आणि गाडीवरती सोन्या ड्रायव्हर भिकवडीकर होतं आणि त्यांचंच वासरू आहे बरं का, सोन्या ड्रायव्हर भिकवडीकरांचं. बघूया आज बकासूर जो आहे तो बघितलं तुम्ही. पहिरा जो आहे ते मी काल मैदानामध्ये होतो चोराड्याच्या. मी चोराड्याच्या मैदानात मला माहिती मिळाली अशी की बकासूर जो आहे तो आपल्याला मला वाटतं की 30 तारखेला पाळणार होता. माईक थोडंसं हातामध्ये खाली राहिला, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बकासूर जो आहे तो मला वाटतं की 30 तारखेला पळेल, परंतु 30 तारखेला सुद्धा पळणार आहे ओपनच्या मैदानामध्ये कलेडोनच्या. परंतु काय झालं अचानक की डायरेक्ट बकासूर जो आहे तो पळण्यासाठी त्या ठिकाणी गेला. आणि काय सोपा असा हा गट होता. आणि गटामध्ये गाडी सगळ्यांनी झुपली बरं का. असं नाही की बकासूरचं जी पहिली भीती होती ती आता कोणी एवढं म्हणजे भीत नाही आहे. कारण की बकासूरचा जो पराभव झाला आहे 1-2 महिने झालं तसा पराभव होते, तशी जी भीती आहे लोकांच्या मनात ती गेली. कारण की आता सगळ्यांना वाटते की बकासूरच्या गटामध्ये आपण निकाल घ्यावा. आणि बकासूरच्या गटामध्ये ज्यावेळेस जो निकाल घेतो त्याचा नंदी जो आहे तो उजेडामध्ये येतो. आणि त्या नंदीची जर किंमतसुद्धा वाढते. आणि शेवटी का नाही गटाला सगळ्यांनी झोपल्या पाहिजेत बकासूरच्या गाडी, असं मला वाटतं वैयक्तिक. कारण की जर जर चुकून जर बकासूरच्या गटात निकाल घेतला तर त्या नंदीला चांगली अशी मागणी येऊ शकते. आणि खरंच आज बकासूरने जी वासरू पळालं त्याच्यासोबत आदतमधलं जो चिक्या नावाचा जो नंदी आहे, काय गाडी पळाली मित्रांनो. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलं. गट क्रमांक 16 मध्ये गाडी पळाली, तास क्रमांक 6 वरून. आणि खरंच हे मैदान जे आहे ते आभाळ आले. आता मी सगळे म्हणतील की ह्या मैदानात का गेला नाही, घरनंच का बोंबालतोय. अहो त्याचा विषय नाही काय. आज मी नाही मैदानामध्ये जाणार, कारण मैदान माझ्यापासून काहीतरी 60 किलोमीटर आहे. आणि विषय काय होते, पाऊस आहे भरपूर आणि असं ऊन एवढं तावतंय आणि एकदम झटकाच होते पावसाचा. काल माझा मोबाईल भिजला, सगळं माईक वगैरे भिजलं. त्याच्यामुळे आता काय उपयोगच नाही. म्हणजे माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, दुसरा एक मोबाईल होता तो भिजला आणि हा पण भिजला. पण तर असं त्या शेवटी मैदानामध्ये गेलो होतो, परंतु सेमी फायनल जो आहे ते 7 क्रमांक झाला नव्हता. फायनल जो आहे तो पण झाला नाही. परंतु असं मैदान आता थोडंसं हळूहळू जरा विचार करावा लागेल. त्या मैदानामध्ये जाताना काय होते, पावसाचं जर वातावरण जर राहिलं तर मग काय उपयोग नाही होणार. मैदानामध्ये मुलाखत तर का होणार नाही. माझं नुकसान म्हणजे कॅमेरा भिजणार. काल माझं तसं झालं, माईकसुद्धा भिजलं, सगळा पूर्ण भिजलेलं. आणि पण शेवटी जाऊ. आणि झाडाखाली थांबायचं म्हटलं तर कुठं वीज पडले अंगावर, त्यामुळे कुठं लपडा करत बसता. म्हणून मी काय गेलो आता. आज काय जाणार नाही, पावसाचं चिन्ह आहे त्याच्यामुळे. परंतु असो, आज जे मैदान पार होते त्या मैदानामध्ये आज जो पहिला बकासूर पळायचा तो बकासूर जो आहे तो आज सगळ्या महाराष्ट्राला पळताना दिसला. काय गाडी पळाली, काय स्पीड त्याचं वाढले का काय कळणं झाले. आणि खरंच काय स्पीड त्याचं वाढलंच पाहिजे. कारण की आज खरंच खूप आनंद होते आज बकासूरला बघून, त्याचं स्पीड बघून. कारण की खरंच मनापासून सांगतो की तो खरंच आपल्याला एक नंदी आवडतो तर आवडतोच. खूप प्रेम करतो आपण त्या बैलावरती. परंतु आता शेवटी कसं होते, कधी कधी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत राहतात. आणि त्याचं पण आपण म्हणू शकतो की त्याचं पण वय आता होत चाललंय. त्या वयाच्या मानाने तो पळतोय. आणि बघूया आता, आणि कंटिन्यू पळतोय, 2 ते 3 दिवसाला पळतोय. आणि अनेक नंदी जे आहेत ते उजेडामध्ये आणतोय तो. असा हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव द्वादश हिंद केसरी बकासूर. आज बघूया चांगली लढत जी आहे ती झालेली आहे. गट क्रमांक 16 मध्ये बकासूरनं सुट्टाच निकाल घेतला. आता सेमीफायनलला बघावं लागेल बकासूरच्या कुठल्या तासावरती गाडी येते, कशी पळते. आणि त्याचा एक्सपिरियन्स तो झोकतोय की काय. ते वासरू चांगलं पळालं बरं का. जे बकासूरसोबत जे वासरू होतं आदत किंग चिक्या नावाचं, आणि ते बघा कसं एवढं चांगल्या स्पीडनं पळते. परंतु बघूया, खेळामध्ये हार जीत होत राहते. आणि कोणकोणते नंदी आता मी तुम्हाला, माझा जो आहे तो गट 1 ते 25चं निकाल जे आहे ते माझा जो चॅनल आहे जुना, किरण शिरतोडे ब्लॉग्स, या चॅनलवरती मी तुम्हाला माझं 1 ते 25मध्ये आत्ता कोणी कोणी निकाल घेतलं, त्या कुठल्या जोड्या आहेत, त्या कुठल्या गाड्या आहेत, त्यांचं मी निकाल जे ते मी तुम्हाला माझ्या जुना चॅनल आहे किरण शिरतोडे ब्लॉग्स, या चॅनलवरती जावा. आणि आपलं काम जर आवडत असेल तर लोक आपल्याला बक्षीस पाठवू शकताय. 95 61 11 99 40 हा आपला नंबर आहे. गुगल पे, फोनपे दोन्ही चालू आहे, दोन्हीकडे करू शकता. आणि बघा व्हिडिओ कसा बंद होतो बघा.
थांबवतो व्हिडिओ बघा आता.